पुढचे 4-5 दिवस ना चांगलेच आहेत पाच परतवणीसाठी. मी स्वानंदीच्या बाबांची बोलून घेते. हं? आलेच. अरे, त्यांचाच फोन आला. अगं बाई, हो का? नमस्कार. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अहो, तुमच्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अरे वा वा वा, धन्यवाद. बाकी काय म्हणताय? तब्येत कशी आहे तुमची? आता खूप बरी आहे. तुम्ही सगळे कसे आहात? अगदी मज्जेत. छान छान. बरं, मी काय म्हणतो, मी एका वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. नाही म्हणजे नंदूला माहेरपणासाठी काही दिवस आमच्याकडे येऊ देत का? अर्थात तुमची हरकत नसेल तर. अहो, हरकत कशाला असेल? मी ना पिंट्याला आता ते सांगत होते की स्वानंदीची पाच परतवणी करायला हवी. मी सुचवलं. हो, आमच्या सुनेनी सुचवलं बरं का. अरे वा, उत्तम. बरं, मग उद्या रोहनला नंदूला नेण्यासाठी येऊ दे का? हो चालेल ना. मग अधिरासाठी पिंट्या पण उद्या असेल. हो, हरकत नाही, येऊ दे. ठेवू फोन. काळजी घ्या. हो, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. शुभरात्री. गुड नाईट. पिंट्या, तू उद्या जाऊन अधिराला घेऊन ये. ठीक आहे. आणि स्वानंदीला पण सांग की तिला पाच परतवणीसाठी माहेरी जायचंय. ए, मी नाही, तू सांग. नाही, तू याच्यात मला प्लीज घेऊ नकोस. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. तुमचं तुम्ही बघा. माझ्यासाठी हा विषय संपलाय. गुड नाईट. अरे, लग्न झालं ना तरी असाच आहे. चिट 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 चिट. हो ना. मीच करते. मी सांगते तिला. चल. हो, तुम्हीच सांगा. स्वानंदी, अरे आजी, काही हवंय का तुम्हाला? नाही, तुझ्या बाबांची माझं बोलणं झालं. बरे आहेत ना ते? नाही बरे आहेत ते. पाच परतवणीसाठी तुला माहेरी पाठवायचंय. म्हणजे तयारी करून ठेव तू. रोहन येईल तुला उद्या घ्यायला. जाऊन ये माहेरी. हो, पण आजी, अधिरा? तिलाही आणू. नाही म्हणजे मुलीला आणायचं आणि सुनेला नाही पाठवायचं असं ते नाही करणार ना आम्ही. तयारी करून ठेव. जाऊ. आजी, थँक्यू. प्रत्येक बाबतीत असं थँक्यू म्हणण्याची जरूर नाहीये. रीतीनुसार जे करायला हवं तेच करते मी.